5 मिनिटांनी हे खायला तयार होणार आहे आपलं. नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत. इकडे मी छोटी छोटी अशी वांगी घेतली आहेत. त्याला असे 4 भागात चिरलंय, वरचा देठ काढला आणि त्याचे काटे काढून घेतलेत आणि ती पाण्यात अशी ठेवून घेतली काळी पडू नये म्हणून. आता वांग्यात आपण भरण्यासाठी सारण करत आहोत. सर्वप्रथम आपण हे भाजलेलं वाटप घेतलंय. यात आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण असं चांगलं खरपूस भाजून घेऊन त्याला वाटून घेतलंय. सुकसर वाटायचंय, जास्त पाणी टाकायचं नाहीये त्यात, कारण आपण यात भरणार आहोत या वांग्यांमध्ये हे. आता आपण हे मसाले घेतले आहेत. मालवणी मसाला, थोडंसं हिंग, धना-जिरा पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. सगळं आता एकजीव करून घेऊया. त्यात टाकायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट असं कुटून घेतलं आम्ही आलं लसूण, बारीक चिरलेला कांदा. कांदा जरा जास्तच घ्यायचा आहे. मी 2 बारीक कांदे चिरलेले, मूठभर कोथिंबीर घेतलेली. आता छान त्याला एकजीव करून घेऊया. आणि आता एक एक करून या वांग्यांमध्ये आपण हे सारण भरून घेऊया. या सारणामध्ये आम्ही आता चिंच आणि गुळाचं पाणी टाकतोय. आता एक एक करून असं आम्ही हे सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतलंय. 2 शिमला मिरच्याही भरली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तोंडली, भेंडी असंही भरू शकता, त्याचंही भरीत करू शकता. आणि आता ह्याला गरम तेलात आम्ही सोडतोय. गॅस बघा मंद ठेवला आम्ही. जराशी पसरतच कढई घ्यायची आपल्याला. सगळे मावशिराचे ठेवून अरेंज करून घ्यायचे आपल्याला एक एक. उरलेलं सारण आपण बाजूला असं ठेवून घेऊया. त्याला झाकेवर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफेवर शिजून घ्यायचं. आता ह्याच्यावर आपण थोडंसं पाणी टाकूया आणि तेच पाणी नंतर हळूहळू करून गरम त्याच्या आतमध्ये सोडूया. गॅस बघा मी इकडे मंद ठेवलाय, एकदमच स्लो ठेवलाय. अर्धा तास आपण ह्याला वाफेवर छान असं शिजायला ठेवलेलं. बघा चांगलं तेल वरती आलंय छान. आता ह्यातलं जे गरम पाणी आपण ठेवलेलं वरती त्याच्यात आतमध्येच हळूहळू सोडूया. पाच मिनिटांनी हे खायला तयार होणार आहे आपला डिश. कमेंट करून नक्की सांगा आम्हाला की कशी वाटली तुम्हाला आमची डिश. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. अशा प्रकारे आपली वांग्याचं भरीत तयार आहे. बघा किती छान असं चमचमीत दिसतंय.